हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात सर्व? आय होप तुम्ही सुद्धा सर्व मस्त आणि मजेत असाल. तर आज सकाळी सकाळी आमची सुरुवात ही अशा पद्धतीने झालेली होती. तशी माझी आणि स्मिराची सुरुवात ही अशीच लाडू बाय लाडू होत असते. पण आज आमच्या सृजनसुद्धा सामील झालेला होता, कारण त्यालाही शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत. अजून एक पेपर त्याचा बाकी आहे, पण त्याला 8 दिवस मध्ये सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे तोही एन्जॉय करतो आहे. तर सकाळी सकाळी स्मिराने असं उंदरासारखं तोंड बनव, मांजरीसारखं तोंड बनव असं तिचं चालू होतं. आणि आज खरं तर मीच त्यांच्यासोबत मुद्दाम टाइमपास करत होते, कारण आज धुलिवंदन आहे आणि मला त्यांना दोघांनाही खाली पाठवायचं नव्हतं. एकतर सृजनचा पेपर आहे आणि तो आजारी पडायला नको म्हणून मी त्याला पाठवणार नव्हते. आणि स्मिरा अजून लहान आहे, अजूनपर्यंत ती रंगपंचमी धुलिवंदन खेळलेली नाही, त्यामुळे मला तिलाही पाठवायचं नाही. माझी मम्मी मी नाही आहे तुझी. नाही त्याची नाही ते मी दादूची मम्मी मी, तुझी नाही आहे. तुझी नाही, तू त्रास देते ना मम्मा. माझी मम्मी आहे. कोणाची मी? अरे कोणाची मम्मी मी? ह्या घाणेरड्या बोटचोख्या पुलीची. तर अशा प्रकारे मी आणि सृजन स्मिराची मजा घेत होतो. तर तिला ही अशी बोटं चोखायची सवय आहे आणि बोटं चोखता चोखता तिला माझा कान दुसऱ्या हाताने पकडायचा असतो. ही तिची नेहमीची सवय आहे. सो इथे लाडीगोडी आमची झाल्यानंतर खाली मुलांचा इतका गोंधळ सुरू झाला होता की दोघांनाही घरात राहवलं नाही. शेवटी स्मिरा आणि सृजन खाली मात्र धुलिवंदन खेळण्यासाठी गेले आणि पूर्ण ओली होऊन स्मिरा अशी घरामध्ये आली. त्यानंतर पुन्हा मी तिचे कपडे चेंज केले आणि पुन्हा तिला खाली जायचं होतं, तर ती पुन्हा खाली धुलिवंदन खेळण्यासाठी गेली. तिला जमत नव्हतं, पण तरी ती एन्जॉय करत होती खाली. सगळ्यांची गंमत बघण्यातच तिला मजा वाटत होती. तर ते खाली गेल्यानंतर आम्ही इथे आमच्या गॅलरीतून सगळं पाहून छान एन्जॉय करत होतो. बराच वेळ झाला मी खाली गेलेली नव्हती. बऱ्याच वेळापासून मला मैत्रिणी बोलवत होत्या. शेवटी त्यांनी मला धमकी दिली, खाली नाही आली तर आम्ही वरती येऊ आणि घरामध्ये सगळा कलर तुला लावू. म्हणून मग शेवटी मला नाईलाजाने खाली जावं लागलं. आणि खाली गेल्यानंतर मात्र त्यांनी मला पूर्णपणे कलरने मी तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच. तर अशा प्रकारे मला सगळ्या फ्रेंड्सनी मागून पण आणि पुढून पण अटॅक केला आणि पूर्ण कलरचं, लिटरली पूर्ण कलरचं मला भरून टाकलं. आणि त्यानंतर कोरडी होती म्हणून मग त्यांनी नंतर प्लॅन करून एक बकेट पाणी पण माझ्या अंगावर ओतलं आणि मग त्यानंतर पूर्ण कलर माझ्या अंगाला लागला. सो कलर तर पावडरचे कलर यूज करतात सगळेजण, पण कधी कधी काही जण ना ते पक्के कलर येतात ना, जे लवकर त्यांचे स्टेन्स निघत नाही, ते कलर घेऊन येतात. तर तो एक कलर त्याच्यात होता आणि तो इतका पक्का होता, तर सगळे कपडे आमचे खराब झाले आणि स्किनवरचाही कलर खूप वेळानंतर गेला. आणि स्मिराला तर कळतच नव्हतं हे काय चाललंय म्हणून. ती थोडी घाबरली होती, म्हणून तिला थोडंसं मी त्यांच्यासोबत फ्रेंडली केलं आणि नंतर मग ती थोडीशी रमली. ते सर्वांचे कलरचे चेहरे बघून ती थोडी घाबरली होती आणि तिला ओळखूच येत नव्हतं. त्या सगळ्या तिच्या ओळखीच्या असून सुद्धा ती कोणाला ओळखत नव्हती. थोड्या वेळाने तिने आवाजावरून वगैरे नंतर सगळ्यांना गेस केला आणि मग ती त्यांच्या थोडीशी रमली आणि मग नंतर ती पण थोडी खेळायला लागली. तर इथे आम्ही सगळ्यांना छानपैकी मस्त, लहानांना मोठ्यांना सगळ्यांना कलर लावला, सगळ्यांना ओलं केलं आणि सगळ्यांनी मस्तपैकी रील्स शूट केले, डान्स केले आणि बरेचसे फोटो वगैरे पण काढले. आणि अशा प्रकारे आमच्या इथे पाणी ओतून सगळ्यांना ओलं केलं जातं. पाण्याची आमच्या इथे जरा म्हणजे कमतरता आहे. पाणी विकतचं असल्यामुळे जरा पाणी कमी यूज होतं. सो तरी पण आम्ही बऱ्याच प्रमाणात पाणी यूज केलं. आणि इथे मी कोरडी होती, त्यामुळे सगळ्यांनी प्लॅन करून इथे बकेट भरून मला ओलं केलं. त्यानंतर मात्र बराच वेळ मग आम्ही डान्स केला, रील्स शूट केले, फोटोज काढले आणि बराच वेळ डान्स केल्यानंतर मग आम्ही घरी गेलो. खाली जाण्याच्या आधी मी थोडा स्वयंपाक करून गेलेली होती, फक्त चपात्या करायच्या बाकी होत्या. तर मी आल्यानंतर मग मुलांची आंघोळ केली, स्वतः फ्रेश झाले आणि आहुंनी तोपर्यंत नाश्ता आणून ठेवलेला होता. मग नाश्ता केला आणि मग मी स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर जेवणं वगैरे केले फ्रेश झाल्यानंतर. आणि जेवण झाल्यानंतर मग पुन्हा आमचा संध्याकाळी प्लॅन ठरलेला होता की सगळ्यांनी 5-5:30ला जमायचं आणि छानपैकी मठ्ठा बनवायचा आणि मग तो एन्जॉय करायचा. तर ते सगळ्या क्लिप्स जे आहे ते तुम्हाला मी पुढे शेअर करतेच.
तर अशा प्रकारे 2 ते 3 तास जवळपास आम्ही होळी खेळलो आणि त्यानंतर घरी आल्यानंतर छानपैकी मस्त नाश्ता केला, दोघां मुलांच्या आंघोळी केल्या आणि घरातही बरेचसे डाग पडलेले होते कलरचे, ते डागही पुसले आणि कपड्यांची तर पूर्ण वाटच लागलेली होती. आणि हे बघा चेहऱ्याचा वगैरे थोडा कलर निघाला बऱ्यापैकी, पण केसांमध्ये आहे आणि हातही मात्र दोघं अजूनही रंगलेले आहेत. सो काही कलर अजिबात ते निघत नव्हते आणि काही मात्र एकदम छानपैकी निघून गेले होते. तर स्मिराला छान मस्त मी इथे झोपवलं आणि 5-5:30ला आम्ही इथे मस्तपैकी खाली जमलो होतो. सगळं सामान आम्ही बाहेरून घेऊन आलो होतो आणि मस्त इथे आमच्यासोबत जी आमची साऊथ इंडियन फ्रेंड आहे तिने छानपैकी मठ्ठा बनवला होता तिच्या स्टाईलने. तो मस्तपैकी आम्ही एन्जॉय केला. तोपर्यंत सृजन स्मिरा पण येऊन गेले होते खाली आणि सगळ्या मुलांना आम्ही आधी देऊन दिला आणि नंतर मग आम्ही एन्जॉय केलं. तर बऱ्याच वेळ इथे आमच्या गप्पा वगैरे पण झाल्या आणि मग नेक्स्ट आम्ही परत रंगपंचमी आहे त्या दिवशी परत आम्ही व्हेज पुलाव करण्याचा प्लॅन केलेला आहे. तर तो आमचा सक्सेसफुल झाला तर तो पण मी तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करते. सो अशा प्रकारे आम्ही छानपैकी मस्त मठ्ठा एन्जॉय केला, छानपैकी गप्पा मारल्या. तर मग संध्याकाळी घरी आल्यानंतर आज सृजनला भांडे घासायची हौस आली होती. तर चहाही त्यानेच केला होता आणि सगळे भांडेही तोच घासत होता. म्हटलं चला आपण दुसरं काहीतरी काम करूया. तर 2-3 महिन्यापासून माझा हा जो बेसिनचा नळ आहे तो खराब झाला आहे. म्हणजे वरचा जो नळ आहे तो चालू झाला तर तो बंदच होत नाही, त्यातून कंटिन्यू पाणी वाहत असतं. तर आम्ही 2-3 महिन्यापासून तो खालचा जो मेन नळ असतो ना तोच यूज करत होतो. तो ऑन करायचा आणि तोच बंद करायचा. तर ते स्मिराला कळून गेलं आणि मग बऱ्याच वेळास मी स्मिराला बघितलं की ती चालू करून घेते, हात धुते, पाणी वाया घालवते आणि अर्धवट बंद करते, तर ते पाणी तसंच वाहत राहतं. तर तिला ते समजलं, त्यामुळे बरंचसं पाणी वाया जात होतं. म्हणून म्हटलं आज याला काहीही करून रिपेअर करावा लागेल. तर आमच्या इथे जरा हार्ड वॉटर आहे, क्षारचं पाणी आहे, त्यामुळे सगळे जे नळ असतात ते पूर्णपणे जाम होऊन जातात. तर मग आज शेवटी म्हटलं चला, आहोंच्या मी बऱ्याच वेळा विनवण्या केल्या पण आहोंना टाईमच मिळत नव्हता. सो त्याच्यामुळे म्हटलं चला आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण करून पाहूया. तर मला तर ते काम जमत नाही, पण मी बऱ्याच वेळा अशा घरातल्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या मी करून पाहत असते. तर इथे मी नळ खोलला तर असंही, पण तो कसा हे करायचा, पूर्णपणे खोलायचा आणि क्लीन करायचा ते मला काहीच माहीत नव्हतं. मी फक्त एक स्टेप करत होते. आणि आमच्या इथे जे क्षारचं पाणी आहे ना ते बऱ्याच वेळा क्लीन करण्यासाठी ना, ते डाग क्लीन करण्यासाठी मी लिंबू आणि मिठाचं पाणी वापरत असते. तर ते लिंबू आणि मिठाचं पाणी मी तयार करून ठेवलं होतं, ते मी त्या टॅपवर टाकून ठेवलं होतं. तर हे बघा अशी त्या नळाची अवस्था झालेली आहे. तर बरंच मी ते क्लीन करून घेतला आणि त्यानंतर पुन्हा जसा आहे तसा मी तो लावून घेतला. तर त्यानंतर तो छानपैकी मस्त चालू झाला. तर आता तो खालचा टॅप जो आहे तो चालू बंद करायची गरज पडत नाही. वरचा जो नळ आहे तो मी चालू बंद करू शकते. तर मी बऱ्याच वेळ माझा पकड शोधण्यामध्ये गेला आणि मग शेवटी फायनली मला ती पकड सापडली, पण तो जो नट असतो तो माझ्याकडनं काही ओपन नाही झाला. शेवटी जसं होतं तसंच मी ते करून घेतलं, कारण नळ फक्त चालू बंद होत नव्हता, तेवढंच त्याला प्रॉब्लेम होता. तर तेवढा तो ऑपरेट होत होता, म्हणून मग मी तेवढंच क्लीन केलं आणि ॲज इट इज जसा तो नळ लावलेला होता तो मी तसा पुन्हा लावून दिला. सुरुवातीला तर तो माझ्याकडनं उघडत नव्हता, पण जसा तो हातात आला ना मला वाटलं की तुटला आता पण तो तुटला नव्हता ॲक्च्युली. सो मी त्याला तसाच्या तसा लावला आणि तो छान व्यवस्थित चालू झाल्यानंतर मला खूप पस्तावा येत होता, कारण का मी 2-3 महिन्यापासून तो नळ तसाच वापरत होते हे मला कळत नव्हतं. 2-3 महिने आधीच जर मी तो काढून रिपेअर करून घेतला असता तर 2-3 महिने मला एवढा त्रास झाला नसता. सो पण कधीतरी आपण घरातल्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या रिपेअर केल्या पाहिजे, म्हणजे नवीन काहीतरी आपल्याला शिकायला पण मिळतं आणि वेगळा कॉन्फिडन्स पण येतो. सो चला, ते काम झाल्यानंतर मला स्वयंपाक पण करायचा होता आणि मी आज हे जे मी गावाला गेले होते ना तेव्हा मम्मीने त्यांच्याकडून लिंबू आणलेले होते. तर हे मी इथे लिंबूचं लोणचं पण बनवून घेतलं. हे 20 लिंबूचं लोणचं आणि 1 किलो साखर मी याला यूज केलेली आहे. याची रेसिपी पण मी याच्या आधी शेअर केलेली आहे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही ती रेसिपी नक्की चेकआउट करू शकतात. सो इथे हे लिंबूचं लोणचं मी छान बनवून घेतलेलं होतं, कारण स्मिराला आणि सृजनला दोघांनाही ते खूप आवडतं. तर रात्री छान जेवण वगैरे झाल्यानंतर आम्हाला अचानक ट्रीट मिळाली होती आईस्क्रीमची. तर आहोंनी आमच्या तिघांसाठी आईस्क्रीम आणलं होतं, स्मिरासाठी बटरस्कॉच आणलं होतं. तिने ते बरोबर तिचं उचललं आणि आम्हाला दोघांना आमचे व्हॅनिला आणलेले होते. तर आम्ही ते छानपैकी एन्जॉय केले आणि मस्त झोपलो, कारण खूप दिवसभर थकलेलो होतो आम्ही. सो असा होता आजचा व्लॉग. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय.